श्रीराम समर्थ. श्रीमद दासबोध दशक 10वा. जगज्योती नाम समास 10वा. चळाचळ निरूपण. श्रीराम. गगनासारिखे ब्रह्म पोकळ, उदंड उंच अंतराळ, निर्गुण निर्मळ निश्चळ सदोदित श्रीराम. श्री समर्थ म्हणतात की ब्रह्म हे आकाशासारखे पोकळ अमर्याद उंच असे अंतराळ असून ते सदोदित निर्गुण निर्मळ आणि निश्चल आहे. त्यास परमात्मा म्हणती आणि नामे नेणो किती, परी ते जाणीजे आदी अंती जैसे तैसे श्रीराम. त्यालाच परमात्मा असे म्हणतात. आणखीही त्याला किती नावे आहेत ते कसे जाणणार, पण तरी ते परब्रह्म आदी अंती जसेच्या तसेच आहे हे जाणून घ्यावे. विस्तीर्ण पसरला पैस, भोवता दाटला अवकाश, भासची नाही निराभास जैसे तैसे श्रीराम. खूप मोठी विस्तीर्ण जागा आहे, तिच्या सर्व बाजूस अवकाश दाटलेले आहे अशी कल्पना केली तर तसा भास कदाचित होऊ शकेल, पण परब्रह्म हे निराभास असून ते सदैव जसेच्या तसेच असते. चहूनकडे पाताळ तळी, अंतची नाही अंतराळी, कल्पांतकाळी सर्व काळी संचलेची असे श्रीराम. ते ब्रह्म चहूकडे पाताळाच्याही खाली अंतराळाच्या वर असे अनंत सदा सर्व काळी एवढेच नव्हे तर कल्पांत काळीही सर्वत्र घनदाट कोंदटलेले असते. ऐसे काही एक अचंचळ, ते अचंचळी भासे चंचळ, त्यास नामेही पुष्कळ त्रिविधा प्रकारे श्रीराम. अशा त्या एकल्या एक अचंचल परब्रह्माच्या ठिकाणी काही चंचळ असल्याचा भास निर्माण झाला. त्यालाही अनेक प्रकारे बरीच नावे ठेवली गेली. न दिसता नाव ठेवणे, न देखता खूण सांगणे, असो हे जाणा या कारणे नामाभिधाने श्रीराम. जे दिसत नाही त्याला नावे ठेवायची, जे दिसत नाही त्याची खूण लक्षणे सांगायची, हे सगळे विलक्षणच आहे. पण त्याचे स्वरूप जाणता यावे म्हणून त्यास निरनिराळे नावे दिली जातात. मूळ माया मूळ प्रकृती, मूळ पुरुष ऐसे म्हणती, शिवशक्ती नामे किती नाना प्रकारे श्रीराम. त्यालाच मूळ माया मूळ प्रकृती मूळ पुरुष असे म्हणतात. शिवशक्ती आदीही अनेक नावे नाना प्रकारे ठेवली जातात. परी जे नाम ठेविले जया, आधी ओळखावे तया, प्रचिती वीण कासया वल्गना करावी श्रीराम. पण ज्या वस्तूला जे नाव ठेवलेले असते त्या वस्तूचे ज्ञान आधी करून घ्यावे. प्रचिती शिवाय उगीच वल्गना करण्यात काय अर्थ आहे. रूपाची न धरिता सोये, नामा सरिसे भरंगळो नये, प्रत्यया वीण गळंगा होये अनुमान ज्ञाने श्रीराम. रूप न जाणताच नामाच्या योगे भरकटत जाऊ नये. अनुभव नसता नुसत्या अनुमानाच्या ज्ञानामुळे गोंधळच माजतो. निश्चळ गगनी चंचळ वारा, वाजो लागला भरारा, परी त्या गगना आणि समीरा भेद आहे श्रीराम. निश्चल अशा गगनात एकाएकी चंचळ वारा भरारा वाहू लागला तरी त्या गगनात आणि वाऱ्यात खूप भेद आहे. तैसे निश्चळ परब्रह्म, चंचळ माया भासला भ्रम, त्या भ्रमाचा संभ्रम करून दाऊ श्रीराम. तसेच निश्चल अशा परब्रह्माच्या ठिकाणी चंचळ अशा मायेचा भ्रम भासू लागला. त्या भ्रमाचाच विस्तार कसा झाला ते आता स्पष्ट करून दाखवू. परी जे नाम ठेविले जया, आधी ओळखावे तया, प्रचिती वीण कासया वल्गना करावी श्रीराम. पण ज्या वस्तूला जे नाव ठेवलेले असते त्या वस्तूचे ज्ञान आधी करून घ्यावे. प्रचिती शिवाय उगाच वल्गना करण्यात काय अर्थ आहे. रूपाची न धरिता सोये, नामा सरिसे भरंगळो नये, प्रत्यया वीण गळंगा होये अनुमान ज्ञाने श्रीराम. रूप न जाणताच नामाच्या योगे भरकटत जाऊ नये. अनुभव नसता नुसत्या अनुमानाच्या ज्ञानामुळे गोंधळच माजतो. निश्चळ गगनी चंचळ वारा, वाजो लागला भरारा, परी त्या गगना आणि समीरा भेद आहे श्रीराम. निश्चल अशा गगनात एकाएकी चंचळ वारा भरारा वाहू लागला तरी त्या गगनात आणि वाऱ्यात खूप भेद आहे. तैसे निश्चळ परब्रह्म, चंचळ माया भासला भ्रम, त्या भ्रमाचा संभ्रम करून दाऊ श्रीराम. तसेच निश्चल अशा परब्रह्माच्या ठिकाणी चंचळ अशा मायेचा भ्रम भासू लागला.
त्या भ्रमाचाच विस्तार कसा झाला ते आता स्पष्ट करून दाखवू. जैसा गगनी चालिला पवन, तैसे निश्चळी झाले चळण, इच्छा स्फूर्ती लक्षण स्फूर्ण रूप श्रीराम. जसा आकाशात वायू झाला तसे निश्चल ब्रह्म ज्या ठिकाणी हालचाल झाली, एकोहम बहुस्याम ही इच्छा स्फुरण रूप स्फूर्ती निर्माण झाली. अहमपणे जाणीव झाली, तेची मूळ प्रकृती बोलिली, महाकारण काया रचली ब्रह्मांडीची श्रीराम. निर्विकार ब्रह्माच्या ठिकाणी अहमपणाने जी जाणीव झाली तिलाच मूळ प्रकृती म्हणतात. हाच ब्रह्मांडाचा महाकारण देह होय. महामाया मूळ प्रकृती, कारण ते अव्याकृती, सूक्ष्म हिरण्यगर्भ म्हणती, विराट ते स्थूळ श्रीराम. ब्रह्मांडाचा महामाया किंवा मूल प्रकृती हा महाकारण देह आहे. अव्याकृती हा कारण देह आहे. ब्रह्मांडाच्या सूक्ष्म देहाला हिरण्यगर्भ म्हणतात आणि स्थूल देहाला विराट म्हणतात. ऐसे पंचीकरण शास्त्र प्रमये, ईश्वर तनु चतुष्टये, म्हणून हे बोलणे होये जाणीव मूळ माया श्रीराम. शास्त्रामध्ये जे पंचीकरण सांगितले आहे त्याप्रमाणे हे ईश्वराचे 4 देह आहेत, म्हणून मूळ मायेच्या ठिकाणी जाणीव असते असे म्हणावेच लागते. परमात्मा परमेश्वर, परेश ज्ञान घन ईश्वरू, जगदीश जगदात्मा जगदेश्वरू पुरुष नामे श्रीराम. परमात्मा परमेश्वर परेश ज्ञानघन ईश्वर जगदीश जगदात्मा जगदेश्वर ही त्या परमात्म्याची पुरुषवाचक नामे आहेत. सत्ता रूप ज्ञान स्वरूप, प्रकाश रूप ज्योती रूप, कारण रूप चिद्रूप शुद्ध सूक्ष्म लिप्त श्रीराम. सत्ता रूप ज्ञान रूप, प्रकाश रूप ज्योती रूप, कारण रूप चिद्रूप शुद्ध सूक्ष्म अलिप्त, आत्मा अंतरात्मा विश्वात्मा, द्रष्टा साक्षी सर्वात्मा, क्षेत्रज्ञ शिवात्मा जीवात्मा देही कूटस्थ बोलिजे श्रीराम. आत्मा अंतरात्मा विश्वात्मा द्रष्टा साक्षी सर्वात्मा, क्षेत्रज्ञ शिवात्मा जीवात्मा देही कूटस्थ इत्यादी नावेही आहेत. इंद्रात्मा ब्रह्मात्मा हरिहरात्मा, येमात्मा धर्मात्मा नैऋत्यात्मा, वरुण वायो कुबेरात्मा ऋषिदेव मुनिधर्ता श्रीराम. गण गंधर्व विद्याधर, यक्ष किन्नर नारद तुंबर, सर्व लोकांचे अंतरतो सर्वांतरात्मा बोलिजे श्रीराम. इंद्रात्मा ब्रह्मात्मा हरिहरात्मा यमात्मा धर्मात्मा नैऋत्यात्मा वरुण वायू कुबेरात्मा ऋषिदेव मुनिधर्ता गण गंधर्व विद्याधर यक्ष किन्नर नारद तुंबर इत्यादी सर्व लोकांचे अंतःकरण तोच सर्वांतरात्मा म्हणावा. चंद्र सूर्य तारा मंडळे भूमंडळे मेघमंडळे 21 स्वर्गे सप्त पाताळे अंतरात्माच वर्तवी श्रीराम. चंद्र सूर्य तारा मंडळे भूमंडळे मेघमंडळे 21 स्वर्ग आणि 7 पाताळ यांना अंतरात्मा चालवतो. गुप्तवल्ली पाल्हाळली तिची पुरुष नामे घेतली, आता स्त्री नामे ऐकली पाहिजे श्रोती श्रीराम. मूळ मायारूपी गुप्त वेल आहे, तिचा अफाट विस्तार झाला आहे. प्रथम तिची पुरुषवाचक नामे सांगितली, आता श्रोत्यांनी स्त्रीवाचक नामेही ऐकली पाहिजे. मूळ माया जगदेश्वरी, परमविद्या परमेश्वरी, विश्ववंद्या विश्वेश्वरी, त्रैलोक्य जननी श्रीराम. अंतर्हेतू अंतर्कळा, मौन्य गर्भ जाणीव कळा, चपळ जगत ज्योती जीवन कळा, परा पश्यंती मध्यमा श्रीराम. युक्ती बुद्धी मती धारणा, सावधानता नाना चाळणा, भूत भविष्य वर्तमाना उकलून दावी श्रीराम. मूळ माया जगदीश्वरी, परमविद्या परमेश्वरी, विश्ववंद्या विश्वेश्वरी, त्रैलोक्य जननी, अंतर्हेतू अंतर्कळा, मौन्य गर्भ जाणीव कळा, चपळ जगत ज्योती जीवन कळा, परा पश्यंती मध्यमा, युक्ती बुद्धी मती धारणा, सावधानता नाना चालना, भूत भविष्य वर्तमानाला उलगडून दाखवणारी शक्ती ही तिची स्त्री नामे आहेत. जागृती स्वप्न सुषुप्ती जाणे, तुर्या ताटस्था अवस्था जाणे, सुख दुःख सकळ जाणे, मानापमान श्रीराम. जी जागृती स्वप्न सुषुप्ती अवस्थांना जाणते,
तुर्या तटस्थता या अवस्थांनाही जाणते, त्याप्रमाणे सुख दुःख मानापमान आदी सर्वही जाणते. ते परम कठीण कृपाळू, ते परम कोमळ स्नेहाळू, ते परम क्रोधी लोभाळू मर्यादे वेगळी श्रीराम. तो अत्यंत कठीण असून कृपाळू आहे, परम कोमल आणि स्नेहाळू आहे, त्याचबरोबर परम क्रोधी असून अमर्याद प्रेम करणारी आहे. शांती क्षमा विरक्ती भक्ती अध्यात्म विद्या सायोज्य मुक्ती विचारणा सहज स्थिती जये चेनी श्रीराम. तिच्यामुळेच शांती क्षमा विरक्ती भक्ती अध्यात्म विद्या सायुज्य मुक्ती विचारणा आणि सहज स्थिती अनुभवास येतात. पूर्वी पुरुष नामे बोलिली, उपरी स्त्री नामे निरोपिली, आता नपुषक नामे ऐकली पाहिजे चंचळाची श्रीराम. पूर्वी पुरुषवाचक नामे सांगितली, नंतर स्त्रीवाचक नामे सांगितली, आता चंचळाची नपुंसक नामे ऐकली पाहिजे. जाणणे अंतःकरण चित्त, श्रवण मनन चैतन्य जीवित, येते जाते सुचित होऊन पहा श्रीराम. जाणणे अंतःकरण चित्त श्रवण मनन चैतन्य जीवित, जाणारे व येणारे हे सर्व सावध होऊन पहा. मी पण तू पण जाणपण ज्ञातेपण सर्वज्ञपण, जीवपण शिवपण ईश्वरपण अलिप्तपण बोलिजे श्रीराम. मी पण तू पण जाणपण ज्ञातेपण सर्वज्ञपण जीवपण शिवपण ईश्वरपण अलिप्तपण अशी सर्व नावे आहेत. ऐसे नामे उदंड असती, परी ते एकची जगज्योती, विचारवंत ते जाणती सर्वांतरात्मा श्रीराम. याप्रमाणे असंख्य नामे आहेत, पण ती एकाच जगज्योतीची आहेत. विचारवंत असतात ते जाणतात की जगज्योती म्हणजेच सर्वांतरात्मा होय. आत्मा जगज्योती सर्वज्ञपण, तिन्ही मिळून एकची जाण, अंतःकरणची प्रमाण नेप्ती मात्र श्रीराम. आत्मा जगज्योती सर्वज्ञपण तिन्ही मिळून एकच आहेत. पुरुषवाचक स्त्रीवाचक व नपुंसक शुद्ध जाणीव स्वरूप अंतःकरण हेच याच प्रमाण आहे. ढीग झाले पदार्थाचे पुरुष स्त्री नपुंसक नामाचे, परंतु सृष्टी रचनेचे किती म्हणून सांगावे श्रीराम. पुरुषवाचक स्त्रीवाचक आणि नपुंसक वाचक पदार्थांचे ढीकच्या ढीक झाले आहेत आणि या सृष्टीतील कितीतरी नावे सांगता येतील, पण सगळे सांगणे कसे शक्य आहे. सकळ चाळिता एक, अंतरात्मा वर्तवी अनेक, मुंगी पासून ब्रह्मादिक तेण्याची चालती श्रीराम. एक अंतरात्माच सर्वांचा चालक प्रेरक आहे. मुंगी पासून ब्रह्मादिकापर्यंत सर्वांना त्याचे पासूनच प्रेरणा मिळते. तो अंतरात्मा आहे कैसा, प्रस्तुत ओळखावा आमासा, नाना प्रकारींचा तमासा येथेची आहे श्रीराम. तो अंतरात्मा आहे तरी कसा, त्याची जराशी ओळख आत्ताच करून घ्यावी. नाना प्रकारचा तमाशा म्हणजे खेळ त्याच्या ठिकाणी चाललेला असतो. तो कळतो परी दिसेना, रचित येते परी भासेना, शरीरी असे परी वसेना एके ठाई श्रीराम. तो आहे हे कळते पण तो दिसत नाही, त्याची प्रचिती येते पण तो भासत नाही, शरीरात असतो पण एका ठिकाणी राहत नाही. तीक्ष्णपणे गगनी भरे, सरोवर देखताच पसरे, पदार्थ लक्षून उरे चहूंकडे श्रीराम. सूक्ष्मपणाने तो आकाश व्यापून राहतो, तर सरोवर पाहिले की तो सरोवर भर पसरतो, सर्व पदार्थांस पाहून चहूकडे उरून राहतो. जैसा पदार्थ दृष्टीस दिसतो, तो त्या सारिखाच होतो, वायोहून विशेषतो चंचळ विषयी श्रीराम. जसा पदार्थ दृष्टीस पडतो त्यासारखा तो होतो, वाऱ्यांपेक्षाही तो अधिक चपळ आहे. कित्येक दृष्टीने देखे, किती एक रसनेने चाखे, किती एक ते ओळखे मने करून श्रीराम. दृष्टीने तो कित्येक पदार्थ बघतो, जिभेने कित्येक पदार्थ चाखतो, मनाने तो कित्येक गोष्टी जाणतो. श्रोत्री बैसोन शब्द ऐकतो, प्राणेंद्रिये वास घेतो, त्वचेंद्रिये जाणतो शीतोष्णाधिक श्रीराम. कानात बसून तो शब्द ऐकतो, नाकाने वास घेतो, स्पर्शेंद्रियाने शीत उष्णाधिक जाणतो.
ऐशा जाणे अंतरकळा, सकळामध्ये परिनिराळा, पाहता त्याची अगाध लीळा, तोची जाणे श्रीराम. अशा सर्व अंतरकळा जाणत असूनही तो सर्वात असूनही निराळा असतो. खरोखर त्याची अगाध लीला तोच फक्त जाणू शकतो. तो पुरुष ना सुंदरी, बाळ तारुण्य ना कुमारी, नपुंसकाचा देहधारी, परी नपुंसक नव्हे श्रीराम. तो पुरुष नाही, स्त्री नाही, बाळ नाही, तरुण नाही, कुमारी नाही, नपुंसकाच्या देहातही तोच असतो, परंतु तो नपुंसक नव्हे. तो चालवी सकळ देहासी, करून अकर्ता म्हणती त्यासी, तो क्षेत्रज्ञ क्षेत्रवासी देही कुटस्थ बोलिजे श्रीराम. तोच सर्व देहांना चालवितो म्हणून त्याला करून अकर्ता असे म्हणतात. या शरीररूपी क्षेत्रात वास करतो म्हणून व सर्व जाणतो म्हणून त्यास क्षेत्रज्ञ म्हणतात. तसेच देही कुटस्थ असेही म्हणतात. द्वाविमो पुरुषौ लोके क्षरश्चाक्षर एव च, क्षर सर्वाणि भूतानि कूटस्थोऽक्षर उच्यते. या लोकात हे दोनच पुरुष आहेत, त्यांना क्षर आणि अक्षर असे म्हणतात. सर्व भूते म्हणजे क्षर पुरुष, तर कूटस्थ म्हणजे अक्षर पुरुष होय. दोन्ही पुरुष लोकी अचती, क्षराक्षर बोलिजे ती, सर्व भूते क्षर म्हणती, अक्षर कुटस्थ बोलिजे श्रीराम. दोन पुरुष या लोकात आहेत, त्यांना क्षर आणि अक्षर म्हणतात. सर्व भूते क्षर आहेत आणि कुटस्थ अक्षर म्हणजे अविनाश आहेत असे सांगतात. उत्तम पुरुष जो आणिक, निप्रपंच निष्कळंक, निरंजन परमात्मा एक निर्विकारी श्रीराम. याशिवाय जो उत्तम पुरुष म्हणून सांगितला जातो तो म्हणजे निप्रपंच, निष्कलंक, निरंजन आणि निर्विकारी एकाला एक परमात्माच होय. चारी देह निरसावे, साधके देहातीत व्हावे, देहातीत होता जाणावे अनन्य भक्त श्रीराम. पिंडाच्या चारी देहांचे निरसन करून साधकाने देहातीत व्हावे. जो या प्रकारे देहातीत होतो तोच अनन्य भक्त जाणावा. देह मात्र निरसून गेला, तेथे अंतरात्मा कैसा उरला, निर्विकारी विकाराला ठाव नाही श्रीराम. सर्व देहांचा निराश झाल्यावर अंतरात्मा म्हणजेच देहातीत आत्मा कसा उरणार? जेथे देह नाही तेथे हे नाव तरी कसे उरणार? निर्विकार परब्रह्म वस्तूच्या ठिकाणी विकाराला जागाच नाही. निश्चळ परब्रह्म एक, चंचळ जाणावे माईक, ऐसा प्रत्यय निश्चयात्मक विवेके पहावा श्रीराम. परब्रह्म फक्त एक निश्चल आहे, बाकी मूळ मायेसकट जे जे चंचळ आहे, बदलणारे आहे, माईक आहे ते जाणून विवेकाने याचा निश्चयात्मक अनुभव घ्यावा. येथे बहुत नलगे खळखळ, एक चंचळ एक निश्चळ, शाश्वत कोणते केवळ ज्ञाने ओळखावे श्रीराम. येथे जास्त कटकट करण्याची आवश्यकता नाही. एक चंचळ आहे, एक निश्चळ आहे, यातील शाश्वत कोणते हे केवळ ज्ञानाने स्वरूपानुभव घेऊन ओळखावे. असार त्यागून घेईजे सार, म्हणून सारासार विचार, नित्यानित्य निरंतर पाहती ज्ञानी श्रीराम. यातील हे असार आहे त्याचा त्याग करून जे सार आहे ते ग्रहण करावे. यालाच सारासार विवेक किंवा नित्यानित्य विवेक करून ज्ञानी निरंतर पाहतात. जेथे ज्ञानची होते विज्ञान, जेथे मनची होते उन्मन, तेथे कैचे चंचळपण आत्मयासी श्रीराम. शाब्दिक ज्ञानाचे जेथे अनुभवात रूपांतर होते, जेथे मनच उन्मन होते, त्या आत्मवस्तूच्या ठाई चंचळपणा कसे असेल? सांगणो वांगणीचे काम नव्हे, आपुल्या अनुभवे जाणावे, प्रत्यया वीण श्रीणावे तेची पाप श्रीराम. हे काही सांगोवांगीचे काम नाही. मी जे सांगतो ते स्वानुभवाने सांगत आहे. तुम्ही स्वतःच्या अनुभवाने हे जाणावे. प्रत्ययाशिवाय उगीच शिरणे हे खरोखर पापच आहे. सत्या एवढे सुकृत नाही, असत्या एवढे पाप नाही, प्रचिती वीण कोठेच नाही समाधान श्रीराम. सत्यासारखे पुण्य नाही आणि असत्यासारखे पाप नाही. अनुभव आल्याशिवाय काही केले तरी समाधान लाभणार नाही. सत्य म्हणजे स्वरूप जाण, असत्य माया हे प्रमाण, येथे निरोपिले पाप पुण्य रूपे सहित श्रीराम. स्वरूप म्हणजेच सत्य होय आणि माया असत्य आहे.
प्रमाणांनी सिद्धच झाले आहे. याप्रमाणे पाप पुण्य स्वरूप येथे स्पष्ट केले आहे. दृश्य पाप बोसरले, पुण्य परब्रह्म उरले, अनन्य होताच झाले नामातीत श्रीराम. दृश्य सृष्टी असत्य असल्याने ती पापरूप आहे. ते पाप नष्ट झाले आणि परब्रह्म सत्य आहे म्हणून तेच पुण्य आहे. ते फक्त उरले, त्या परब्रह्माशी ऐक्य होतात. साधक नामातीत होतो. आपण वस्तू स्वत सिद्ध, तेथे नाही देह संबंध. पापरासी होती दग्ध येणे प्रकारे श्रीराम. आपण स्वयंसिद्ध आत्मवस्तूच आहोत. देहाशी आपला काही एक संबंध नाही असा अनुभव आला की ज्ञानाग्नीने पापराशी दग्ध होऊन जातात. ये रवी ब्रह्मज्ञाने विण, जे जे साधन तो सीण. नाना दोषांचे क्षालन होईल कैसे श्रीराम. या ब्रह्मज्ञानाखेरीज एरवी जे जे साधन करावे ते व्यर्थ श्रमच होत. त्या साधनांनी पापाचे क्षालन होऊ शकत नाही. पापाचे वळले शरीर, पापची घडे तदनंतर. अंतरी रोग वरी उपचार काय करी श्रीराम. हे शरीर जणू काय पापाचेच बनले आहे. त्यामुळे नंतरही त्याच्याकडून निरंतर पापच घडत असते. अंतरात देहबुद्धिरूपी भवरोग झालेला असतो आणि आपण वरवरचे उपचार करीत राहतो, तर रोग बरा कसा होणार. नाना क्षेत्री हे मुंडिले, नाना तीर्थी हे दंडिले. नाना निग्रही खंडिले ठाई ठाई श्रीराम. नाना क्षेत्रात जाऊन मुंडन केले, नाना तीर्थक्षेत्रात जाऊन शरीर शिणवले किंवा अनेक प्रकारच्या निग्रहांनी नाना प्रकारे ते तोडले. नाना मट्टिकेने घासिले अथवा तप्त मुद्रेने लांसिले. जरी हे वरी तासिले तरी शुद्ध नव्हे श्रीराम. अनेक ठिकाणच्या मातीने ते घासले अथवा तप्त मुद्रेने डागले किंवा हे वरवर तासून जरी काढले तरी ते शुद्ध होणार नाही. सेणाचे गोळे गिळले, गोमूत्राचे मोघे घेतले. माळा रुद्राक्ष घातले काष्टमणी श्रीराम. शेणाचे म्हणजे गोमयाचे गोळे गिळले, गाडगे भरून गोमूत्र प्राशन केले. गळ्यात रुद्राक्षाच्या तुळशी माण्याच्या माळा जरी घातल्या. वेश वरी केला, परिअंतरी दोष भरला. त्या दोषाच्या दहनाला आत्मज्ञान पाहिजे श्रीराम. वरवर उत्तम वेश केला पण अंतरात दोषच दोष भरलेला असतो. त्या दोषाचे दहन व्हावे म्हणून आत्मज्ञानाचीच आवश्यकता असते. नाना व्रते नाना दाने, नाना योग तीर्थटणे. सर्वांहून कोटी गुणे महिमा आत्मज्ञानाचा श्रीराम. अनेक व्रते अनेक दाने, नाना प्रकारचे याग अथवा तीर्थाटणे यापेक्षा आत्मज्ञानाचा महिमा कोटी गुणाने अधिक आहे. आत्मज्ञान पाहे सदा, त्याच्या पुण्यास नाही मर्यादा. दुष्टपातकाची बाधा निरसोन गेली श्रीराम. जो सदा आत्मज्ञानात मग्न असतो त्याच्या पुण्याला सीमाच नसते. दुष्टपातकाची बाधा केव्हाच नष्ट झालेली असते. वेदशास्त्री सत्य स्वरूप, तेची ज्ञानियांचे रूप. पुण्य झाले अमूप सुकृते सीमा सांडिली श्रीराम. वेदशास्त्रात सत्य स्वरूप म्हणून ज्याचे वर्णन केलेले असते तेच ज्ञानी माणसाचे रूप असते. तो सत्य स्वरूपच होतो. त्यामुळे अमाप पुण्य संपादन केले जाते. पुण्याची सीमाच जणू ओलांडली जाते. या प्रचितीच्या गोष्टी प्रचित पहावी आत्मदृष्टी. प्रचित वेगळे कष्टी होऊच नये श्रीराम. या सर्व अनुभवाच्या गोष्टी आहेत. स्वतः अनुभव घेऊन पहावा. अनुभव न घेऊन कष्टी होऊच नये. आगा ये प्रचितीचे लोक हो, प्रचित नसता बघा शोक हो. रघुनाथ कृपेने राहो प्रत्यय निश्चयाचा श्रीराम. अहो प्रचितीच्या लोकांनो, तुम्ही प्रचिती घ्यावी. प्रचितीशिवाय सर्व दुःखच वाट्याला येते. तुम्हाला रघुनाथाच्या कृपेने दृढ अनुभव घेऊन तुमचा आत्मस्वरूपाचा निश्चय टिकून राहो. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे चढाचढ निरूपण नाम समास 10वा समाप्त. दशक 10वा समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.